नमस्ते बालमित्रांनो, आज आपण एक नवीन पाठ शिकणार आहोत. पाठाचं नाव आहे वारली चित्रकला. लेखक आहे डॉक्टर गोविंद गारे. मुलांनो, आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे. जसा तो नैसर्गिक घटकांनी नटलेला आहे, तसाच तो विविध संस्कृतींनी, विविध सांस्कृतिक कलांनी तो नटलेला आहे. वारली ही देखील एक चित्रकला आहे, अतिशय सुंदर, आणि याला निसर्ग कला किंवा आदिम संस्कृतीची कला म्हणून ओळखली जाते. वारली चित्रकला या पाठामध्ये डॉक्टर गोविंद गारे यांनी छान असं या चित्रशैलीचं वर्णन केलेलं आहे. आपण हा पाठ वाचूयात आणि तो समजून घेऊयात. हा मुलांनो, पाठ नंबर 31 वर पहा. पाठ क्रमांक 9, वारली चित्रकला. लेखक डॉक्टर गोविंद गारे. डॉक्टर गोविंद गारे यांचा जन्म 1939 आणि मृत्यू 2006. व्यासंगी लेखक, संशोधक, विचारवंत आणि साहित्यिक. आदिवासी हा त्यांच्या चिंतनाचा विषय. महाराष्ट्र राज्याच्या पुणे येथील आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयाचे जनक म्हणून यांना ओळखले जाते. आदर्श आश्रमशाळा, आदिवासींचा प्रश्न, भारतीय आदिवासी साहित्य आणि संस्कृती इत्यादी लेखन प्रसिद्ध. भारतीय संस्कृती विविध कलांनी समृद्ध झालेली आहे. या सर्व कलांमध्ये त्या संस्कृतीचे प्रतिबिंब पडलेले दिसते. निसर्गाशी नाते जोडणाऱ्या व जगण्याकडे सकारात्मकतेने पाहणाऱ्या वारली चित्रकलेविषयीची माहिती या पाठात आलेली आहे. महाराष्ट्रातील आदिवासी कला असलेली ही वारली चित्रकला म्हणजे मानवी जीवन समृद्ध करते. मुलांनो, पाठाचं वाचन करूयात. लक्ष असू द्या. भारतीय सांस्कृतिक जीवनाच्या समृद्धीमागे आदिवासी कलेचा मोठा आधार आहे. नागरी संस्कृतीच्या प्रभावापासून मुक्त, परंपरागत चालत आलेले निसर्ग प्रेम, सहज साहित्यातून झालेला उत्स्फूर्त आविष्कार म्हणजे आदिवासी कला, असे या कलेचे सोपे समीकरण मांडता येईल. महाराष्ट्राला कलांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. त्यात वारली चित्रे, लाकडी कोरीवकाम, मुखवटे, मृणमूर्ती, दगडकाम, पाषाणमूर्ती, वाद्य, शिकारीची साधने व इतर कलात्मक वस्तू यांचा समावेश होतो. अशी कलांचा हा वारसा निश्चितच वरच्या दर्जाचा आहे. आदिम कलेची मूळ बीजे वारली चित्रकलेत विकसित झालेली दिसतात. प्रदेश कुडांवर व भिंतींवर चौकोन, त्रिकोणाकृतींची अनेक चित्र काढलेली असतात. वारली चित्रकलेचा परिपोष संस्कृती, परंपरा व परिसरातील निसर्ग संपत्तीचा आधार घेऊन झालेला आहे. त्यामुळेच वारली चित्रकलेत धार्मिक विधी, लग्नविधी, दैनंदिन जीवन व लोकजीवन चितारलेले दिसते. त्यात आजूबाजूचा परिसर, परिसरातील पशुपक्षी, वृक्षवेली, नदी नाले, डोंगर, पहाड, वने, जंगले, नृत्य, घरदार, शेतीचे हंगाम, शिवार, जत्रा इत्यादी विषयांना धरून भित्तिचित्रे रेखाटलेली दिसतात. वारली चित्रकला समजून घ्यायची झाल्यास वारली लोकांच्या छोट्या वस्त्यांवर फिरून लोकांना बोलते करावे लागते आणि त्यांच्यातील कला आविष्काराचा शोध घ्यावा लागतो. तांदळाच्या पिठात पाणी ओतून त्या द्रवाने बांबूच्या काड्यांनी रंगवलेली पांढरी शुभ्र वारली चित्रे लहान मुलांनी काढलेल्या चित्रांसारखी वाटतात. परंतु चित्रांचे आकार मात्र निसर्गातून प्रेरणा घेऊन तयार झालेले असतात. वारली चित्रांतील आकार व रेषा प्रमाण तरी वारली चित्रकारांच्या निरीक्षणाची व कल्पनाशक्तीची दाद द्यावी लागते. कलेचे कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण या लोकांनी घेतलेले नसताना इतकी अप्रतिम चित्रे कशी
असाही प्रश्न पाहणाऱ्याच्या मनात निर्माण होतो. रंगाचा अतिशय कमी वापर, उदाहरणार्थ तांदळाचे पीठ, गेरू, काजळी, हळद, कुंकू, रंगीत फुले व झाडांचा चीक यांचा उपयोग ते चित्र रंगविण्यासाठी करतात. चित्र काढण्यासाठी साधे रफ स्केच देखील तयार करत नाहीत. सुचतील तसे आकार ते गुंफत जातात. रोजच्या जीवनातील त्यांच्या चित्रांत त्रिकोण, चौकोन, वर्तुळ हे मूलभूत आकारच असतात. चित्रांत जी उभी रेषा रंगवलेली असते ते आपले शरीर. त्यांच्या चित्रांतील झाडे पहा. वारली चित्रकार ही झाडे रंगवताना नेहमीच पर्यंत रंगवतो. अगदी सहजपणे त्यातून झाड वर उगवण्याची भावना प्रकट होते. अन्य चित्रकार झाड काढताना त्याच्या नेमके उलट म्हणजे वरून खाली रेषा काढतात. वारली लोकांच्या मते खाली भूमीकडे जाणारे म्हणजे मृत्यूकडे नेणारे नकारार्थी जीवन असते, तर भूमीतून वर उगवणारे म्हणजे जीवनाचा विकास करणारे उदयोन्मुख जीवन असते. लग्नप्रसंगी झोपड्या रंगवताना आधी चौक काढला जातो. धार्मिकदृष्ट्या या चित्राला खूप मान दिला जातो. 7-8 स्त्रिया मिळून हे चित्रण पूर्ण करतात. लग्नाच्या आदल्या दिवशी मांडव असतो. त्या दिवशी ही भित्तिचित्रे चितारण्याचे काम केले जाते. धवलेरी ही आदिवासींची पुरोहित समजली जाते. धवलेरी स्त्रिया लग्न लावण्याचा विधी पारंपरिक पद्धतीने पार पाडतात. वारली संस्कृतीत भित्तिचित्रांतील रेषाकृतींना आगळे वेगळे महत्त्व असते. वारली चित्रकार भौमितिक आकाराची चित्रे काढत असतात. चंद्राच्या गरगरीत वाटोळ्या आकारातून त्याने गोल घेतला. पानाच्या आकारातून त्याने त्रिकोण, अंडाकृती आकार घेतले. पाकळ्या आणि फांद्यांच्या आकारातून बाक आणि वळणे घेतली. चंद्रकला व इंद्रधनुष्य यांतून त्याने कमान व अर्धवर्तुळ पाहिले. आणि पक्ष्यांच्या भराऱ्या व माशांच्या पोहण्याच्या निरीक्षणाने समांतर व उभ्या आडव्या रेषांचे आकार तो शिकला. जवळजवळ असलेले 5 तारे पाहताना ते एखाद्या रेषेने जोडले गेल्याचा आभास निर्माण होऊन त्याला पंचकोन मिळाला. अनेक आश्चर्यकारक आकार व रचनांची प्रेरणा अशीच त्याला साध्या साध्या रेषा आणि वळणे यांच्या अवलोकनातून मिळाली. निसर्ग आणि व ती चित्राकृतीतून प्रकट करण्याची त्यांची ही कला विचार करण्यासारखी आहे. वारली चित्रकला आता वारली समाजाच्या बाहेर पडली असून तिचा वापर सर्वत्र होताना दिसतो. आजकाल टी-शर्ट्स, साडी, कुर्ता, बेडशीट्स, पिशव्या, पर्स, भेटवस्तू, भेट कार्ड यावर वारली चित्रकला रेखाटलेली दिसते. घराच्या भिंती, घराची अंतर्गत सजावट यासाठी देखील वारली चित्रकलेचा मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसतो. वारली चित्रकलेमुळे महाराष्ट्राची मोहोर देशभरातच नव्हे तर परदेशातही उमटली आहे. मुलांनो, आपण या पाठात आलेले काही शब्द आणि त्याचा अर्थ जाणून घेऊया. बघा माझ्याकडे. नागरी संस्कृती. नागरी संस्कृती म्हणजे शहरी जीवन किंवा शहरी संस्कृती. परंपरागत. परंपरागत म्हणजे पूर्वीपासून. परंपरागत म्हणजे पूर्वीपासून. उत्स्फूर्त. उत्स्फूर्त म्हणजे सहज, नैसर्गिक. उत्स्फूर्त म्हणजे काय? सहज, नैसर्गिक. आविष्कार. आविष्कार म्हणजे निर्मिती किंवा एखाद्या गोष्टीचा शोध. आविष्कार म्हणजे काय? निर्मिती, शोध. मृण. मृण म्हणजे माती आणि मृणमूर्ती म्हणजे मातीच्या
मूर्ती. पाषाण, पाषाण म्हणजे दगड किंवा खडक आणि पाषाण मूर्ती म्हणजे दगडाच्या मूर्ती, खडकाच्या मूर्ती. आदिम, आदिम म्हणजे मूळचे रहिवासी. आदिम म्हणजे मूळचे रहिवासी किंवा मूळची संस्कृती. भित्तिचित्रे, भित्तिचित्रे म्हणजे भिंतीवरची चित्रे. भित्तिचित्रे म्हणजे काय? भिंतीवरची चित्रे, भिंतीवर काढलेली चित्रे. उदयोन्मुख, उदयोन्मुख म्हणजे नुकतेच उगवलेले. उदयोन्मुख म्हणजे काय? नुकतेच उगवलेले. अवलोकन, अवलोकन म्हणजे निरीक्षण. अवलोकन करणे म्हणजे निरीक्षण करणे. हा मुलांनो थोडा स्वाध्याय आहे तुमच्यासाठी. आकृती पूर्ण करा. या ठिकाणी वर्तुळात दिलेला आहे मूलभूत आकार. पाठामध्ये या वारली चित्रकलेसाठी ज्या आकारांचा वापर केला गेलेला आहे त्या आकारांचं वर्णन आलेले आहे. ते कोणकोणते आकार या वारली चित्रकलेमध्ये, चित्रशैलीमध्ये वापरले त्या आकारांची नावं या ठिकाणी तुम्ही लिहायची. भारतातील विविध चित्रशैलींची नावे. भारतातील विविध चित्रशैलींची नावे तुम्हाला लिहायची आहेत. ती आणखी जशी ही वारली चित्रशैली आहे, वारली चित्रकला आहे, तशी आणखी कोणकोणत्या चित्रकला आपल्या भारतामध्ये आहेत त्यांची नावं तुम्ही लिहायची आहेत. मुलांनो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे की ज्या वारली चित्रकाराला पद्मश्री पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आलं त्याचं नाव लिहा.